कधी विचार केलाय का की एक झाड आणि एक माणूस यांच्यात अगदी मुळाशी जाऊन पाहिलं तर काय सारखं असेल? बरं, याचं उत्तर दडलंय त्यांच्या बिल्डिंग ब्लॉक्समध्ये, म्हणजे एका खास प्रकारच्या रचने. चला तर मग आज आपण याच रचनेबद्दल बोलणार आहोत. सगळ्यात आधी ऊती म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ. मग आपण वनस्पती आणि प्राणी यांच्यातले फरक पाहू. त्यांचं टूल किट म्हणजे त्यांच्या ऊती कशा असतात हे जाणून घेऊ. आणि शेवटी जीवनाच्या ह्या अद्भुत डिझाईनवर एक नजर टाकू. चला, यात जरा खोलवर जाऊया. विचार करा अमिबासारख्या एकपेशीय जीवांचा. तिथे एकच पेशी सगळं काही करते, म्हणजे हालचाल, अन्न मिळवणं, श्वास घेणं सगळंच. पण आपल्यासारख्या बहुपेशीय सजीवांमध्ये नाही. इथे प्रत्येक कामासाठी एक वेगळी खास टीम तयार असते. तर मग ही टीम म्हणजे नेमकं काय? याच टीमला आपण म्हणतो ऊती. सोप्या भाषेत सांगायचं तर ऊती म्हणजे पेशींचा असा एक गट ज्यांची रचना एकदम सारखी असते आणि त्या सगळ्या मिळून एकच ठरलेलं काम करतात. आपलं रक्त घ्या किंवा वनस्पतींमधली रसवाहिनी, आपले स्नायू, हे सगळं ऊतींचं उत्तम उदाहरण आहे. आता एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट पाहू. वनस्पती आणि प्राणी दोघांची जगण्याची पद्धत म्हणजे लाईफस्टाईल पूर्णपणे वेगळी आहे आणि म्हणूनच त्यांच्या शरीराची रचना, त्यांचं डिझाईन सुद्धा खूप वेगळं आहे. आणि हे फरक खूप मोठे आहेत. बघा, वनस्पती एकाच जागी स्थिर असतात, त्यामुळे त्यांना आधाराची जास्त गरज असते. आणि तुम्हाला माहिती आहे का, त्यांच्या अनेक ऊती या मृत पेशींच्या बनलेल्या असतात. याच्या अगदी उलट प्राणी, ते सतत हालचाल करत असतात, त्यामुळे त्यांना जास्त ऊर्जा लागते आणि त्यांच्या ऊती जिवंत पेशींनी बनलेल्या असतात. आणखी एक फरक म्हणजे वाढ. वनस्पतींची वाढ काही ठराविक भागांमध्येच होते, तर प्राण्यांची वाढ मात्र बऱ्यापैकी एकसारखी सगळीकडे होते. चला तर मग आधी वनस्पतींचं टूल किट उघडून बघूया. पाहूया तरी की त्या आतून नक्की कशा बनलेल्या असतात. प्राण्यांसारखं नाहीये. वनस्पतींची वाढ सगळ्या बाजूनी सारखी होत नाही. ती फक्त काही खास स्पेशल झोन्समध्येच होते आणि या भागांना म्हणतात वर्धिष्णू ऊती किंवा मेरिस्टेमॅटिक टिश्यूज. वनस्पतींची सगळी वाढ याच ऊतींमुळे होते. ही रचना किती जबरदस्त आहे बघा. सगळ्यात टोकावर म्हणजे मूळ आणि खोडाच्या शेंड्यावर असतात अग्रस्थ वर्धिष्णू ऊती, ज्यामुळे वनस्पती उंच वाढते. मग खोडाचा घेर वाढवण्यासाठी आहेत पार्श्वीय ऊती आणि पानांच्या किंवा फांद्यांच्या बेचक्यात तिथे आढळतात अंतर्विष्ट ऊती. पण एक प्रश्न आहे, जेव्हा या वाढणाऱ्या पेशींची विभागणी थांबते तेव्हा त्यांचं काय होतं? तर त्या निवृत्त होत नाहीत. त्या एक नवीन जबाबदारी घेतात. त्या बनतात स्थायी ऊती म्हणजे परमनंट टिश्यूज. मग त्यांची विभागण्याची शक्ती संपते आणि त्या फक्त एकाच कामात एक्सपर्ट बनतात. आता या स्थायी ऊतींमध्ये पण साधे प्रकार आहेत. पहिलं म्हणजे मृदू ऊती. यांचं मुख्य काम आहे अन्न साठवणं. आणि दुसरं आहे स्थूलकोण ऊती. यांच्यामुळेच वनस्पतींना लवचिकता मिळते. आपण बघतो ना, झाडाची फांदी वाऱ्याने वाकते पण तुटत नाही, ते याच ऊतींमुळे. बरं, लवचिकपणा तर मिळाला, पण कठीणपणा आणि मजबूती कुठून येते? याचं सगळ्यात भारी उदाहरण म्हणजे नारळ. नारळाची शेंडी किंवा साल किती कठीण असते, नाही का? ती बनलेली असते कठीण ऊतींनी, ज्यांना स्क्लॅरेन्कायमॅटस टिश्यू असं म्हणतात. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या कठीण ऊती मृत पेशींपासून बनतात. त्यांच्या भिंती लिग्निन नावाच्या एका केमिकलमुळे इतक्या जाड आणि मजबूत झालेल्या असतात की हा लिग्निन अगदी सिमेंटसारखं काम करतो आणि याचमुळे वनस्पतीला तो कडकपणा आणि मजबूती मिळते. हे तर झाले साधे सरळ प्रकार. पण वनस्पतीमध्ये एक जबरदस्त प्लंबिंग सिस्टम सुद्धा असते, अगदी आपल्या घरातल्या पाईपलाईनसारखी. ही सिस्टम मात्र खूप गुंतागुंतीची असते, कारण ती एकापेक्षा जास्त प्रकारच्या पेशींनी बनलेली असते. यांनाच म्हणतात संयुक्त स्थायी ऊती. ह्या प्लंबिंग सिस्टमचे दोन मुख्य पाईप्स आहेत. पहिला जलवाहिनी किंवा क्झायलम. हा एक वन वे रस्ता आहे जो मुळांकडून पाणी आणि खनिज वर पानांपर्यंत पोचवतो. आणि दुसरा पाईप आहे रसवाहिनी किंवा फ्लोएम. हे पानांमध्ये तयार झालेलं अन्न म्हणजे जेवण वनस्पतींच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. चला, वनस्पतींचं टूलकिट तर आपण बघितलं. आता वळूया प्राण्यांच्या टूलकिटकडे. यांची लाईफस्टाईल हालचालीची आहे, त्यामुळे यांची सामग्री पण वेगळी आणि खास असणारच. प्राण्यांमध्ये आपल्याला मुख्यत्वे 4 प्रकारचे टिश्यूज दिसतात. पहिलं अभिस्तर ऊती म्हणजे शरीराचं बाहेरचं आणि आतलं आवरण. दुसरं संयोजी ऊती, ज्या शरीराला जोडण्याचं आणि आधार देण्याचं काम करतात. तिसरं स्नायू ऊती, ज्यांच्यामुळे आपण हालचाल करतो. आणि चौथं चेता ऊती,
म्हणजे शरीराचं कम्युनिकेशन नेटवर्क. अभिस्तर ऊती म्हणजे शरीराचं पॅकिंग मटेरियल किंवा संरक्षक कवच समजा. जिथे पदार्थांची देवाणघेवाण महत्वाची आहे, जसं की रक्तवाहिन्या आणि फुफ्फुसांमध्ये, तिथे या ऊती अगदी पातळ सपाट असतात. तर आतड्यांमध्ये, जिथे अन्न शोषून घ्यायचं असतं, तिथे त्या खांबांसारख्या म्हणजे स्तंभाकरती असतात. आता संयोजी ऊती यांचं नावच सगळं सांगतं. यांचं काम आहे जोडण्याचं, आधार देण्याचं. पण ह्यात इतकी विविधता आहे. आपलं रक्त, आपली हाडं इतकंच काय, चरबीसुद्धा एक प्रकारची संयोजी ऊतीच आहे. प्राण्यांची सगळी हालचाल होते कशी, तर त्यांच्या शरीरातल्या इंजिन्समुळे. आणि ही इंजिन्स म्हणजे स्नायू ऊती. या ऊतींमध्ये खास प्रथिनं असतात, जी आकुंचन आणि प्रसरण पावतात, आणि त्यामुळेच कोणतीही हालचाल शक्य होते. ठीक आहे, इंजिन तर आहे, पण त्याला कंट्रोल कोण करतं? ते काम करतात चेताऊती. या म्हणजे शरीराची वायरिंग सिस्टम, ज्या विद्युत संकेतांद्वारे म्हणजे इलेक्ट्रिक सिग्नल्सद्वारे मेंदूकडून शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत संदेश पोचवतात आणि एक परफेक्ट कम्युनिकेशन नेटवर्क तयार करतात. तर ह्या सगळ्या माहितीमधून काय लक्षात येतं? ही आहे जीवनाची एक अद्भुत, स्पेशलाइज्ड रचना. छोट्या छोट्या पेशी एकत्र येऊन ऊती बनवतात आणि ह्याच ऊतींमुळे सजीवांमध्ये इतकी गुंतागुंत, इतकी विविधता निर्माण होते. एका जागी शांत उभ्या असणाऱ्या वनस्पतींपासून ते अन्न पाण्यासाठी धावपळ करणाऱ्या प्राण्यांपर्यंत या सगळ्यांच्या गरजा वेगळ्या आहेत आणि म्हणूनच त्यांच्या ऊती म्हणजे त्यांचं बिल्डिंग मटेरियलसुद्धा वेगळं आहे. ऊती हीच ती खास गोष्ट आहे ज्यामुळे आपल्याला जीवनात इतकी विविधता बघायला मिळते. प्रत्येक सजीवासाठी एक परफेक्ट कस्टमाइज्ड डिझाईन. थोडक्यात काय, तर ऊती हे निसर्गाने गुंतागुंतीच्या समस्यांवर शोधलेलं एक सुंदर उत्तर आहे. निसर्गाची ही रचना समजून घेतल्यावर एक विचार मनात येतो. भविष्यात आपण म्हणजे माणसं जेव्हा इंजिनियर्ड ऊती बनवू, तेव्हा त्या कोणत्या मोठ्या समस्या सोडवू शकतील?